गाईज, तर हे आहे बघा दीक्षाभूमीचा दुसरा पार्ट. तर आता मी सकाळी 7:30 वाजता पोहोचले आहे दीक्षाभूमीला आणि इकडं अभिवादन वगैरे करत होते. खूप जास्त पब्लिक आहे, तुम्ही तर बघू शकता. बाहेर पण तेवढीच पब्लिक आहे आणि आतमधात पण तेवढीच पब्लिक आहे. इकडे मी व्हिडिओ बनवत होते, मग गेले होते डॉली चायवरती. तर ते भैया काय नव्हते, त्यांचा भाऊ वगैरे होता वाटते, मला पण माहित नाही. मग मी निघाले आहे बघा ट्रेन मध्ये बसून ड्रॅगन पॅलेसला. इकडं माझ्या तोंडावरती बघा इथं खूप जास्त पिंपल वगैरे आलेले आहेत आणि नागपूरला इतकी जास्त गरमी आणि ऊन आहे ना, आपल्या नांदेडला तर इतकं जास्त नसत नाही बघा. मग मी गेले होते आता, म्हणजे आता चालले आहे ड्रॅगन पॅलेसला. हे नवं बरं, इथं आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक खूप जास्त मोठं होतं आणि भारी पण वाटत होतं बघा. आता मी इथून निघाले आहे पुढे ड्रॅगन पॅलेसला जाण्यासाठी. ते हे आहे बघा ड्रॅगन पॅलेस. तर इतकं भारी वाटत होतं ना, इथं येऊन खूप जास्त पब्लिक होती, इकडं पण होती आणि तिकडं पण होती. तुम्ही जर कधी नागपूरला आला ना तर इकडं येऊन जा बघा इकडे. आणि हे आहे मधातला व्ह्यू, खूप भारी होता बघा. आपल्या गौतम बुद्धाची मूर्ती वगैरे आहे आणि हे आहे बघा आपलं बाहेरला व्ह्यू. तर इकडं मी परत जाता वेळेस दीक्षाभूमीला इकडं बघा पब्लिक वगैरे डान्स करत होते, कारण साऊंड लागलेला होता. आणि इकडं आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची फोटो इतकी भारी होती ना, खूप भारी. आणि हे आहे ना बघा रात्रीचा व्ह्यू आहे दीक्षाभूमीचा, इतका भारी वाटत होता ना, खरं खूप भारी. मग मी परत जाता वेळेस रेल्वे स्टेशनला इकडं डान्स वगैरे साऊंडच लागलेले होते आणि इथं पण ते आग वगैरे न काहीतरी करत होते बघा. तर मग मी निघाले आता नांदेडसाठी. ट्रेन मध्ये बसलेली होते बघा आणि काही भाऊ होते, तर मी त्यांना फोटो देऊ शकले नाही कारण माझी तब्येत वगैरे खराब झाली होती बघा. ते आमच्या संगच बसले होते, तर मी ते तुम्हाला नेक्स्ट टाइम फोटो देईन बघा, त्याबद्दल सॉरी. आणि हे आहे बघा मी माझ्या गावाकडे जायचा रस्ता. तर इथे मी पोहोचले सकाळी सकाळी नांदेडला. आता मी जाते घरी. तोपर्यंत बाय. चॅनलला फॉलो पण नक्की करा.